उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि हा मिल्क शेक बनवला नाही असं होणारच नाही। एकदम सोपी रेसिपी आहे आणि हा ड्रिंक टेस्टला सुद्धा अप्रतिम लागतो आणि करायला सुद्धा तेवढाच झटपट होतो। त्यासाठी आपण हा कस्टर्ड ड्रायफ्रूट मिल्क शेक कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। एकदम सोपी रेसिपी आहे। तर आपल्याला पहिल्यांदा इथं काजू आणि बदाम आपण 4 ते 5 तास भिजत घातले होते। आता 4-5 तासानंतर बदामाची अशा पद्धतीने आपण साल काढून घेतलेली आहेत आणि एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे। त्यामध्ये 10 ते 12 आपण काजू घातले, 10 ते 12 बदाम घातलेले आहेत। त्याचमध्ये आपण 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालणार आहोत। आता तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला आवडत्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता। त्यामध्येच आपण 2 चमचे मिल्क पावडर आणि 2 चमचे साखर घातलेली आहे आणि हे असं बारीक करून घेतलेलं आहे। आता त्याचमध्ये आपण 1 लिटरवर जेवढी फ्रेश क्रीम आलेली आहे ती सर्व घालायची आहे आणि ती सुद्धा फिरवून घ्यायची आहे त्यामध्येच। आता त्यामध्येच आपण थोडंसं दूध घालून ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत। बघा आपण ह्याची मस्तपैकी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता एक पसरट भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपलं दूध आटवायला मदत होते। पसरट भांड्यामध्ये पटकन दूध हे आटून येतं, त्यासाठी पसरट कढई वगैरे जाड बुडाची तुम्ही घेऊ शकता। इथं मी पॅन वापरलेला आहे। आता बघा आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे। साधारणतः 1 लिटर दुधाचं आपण अर्धा लिटर दूध बनवून घेतलं। त्यामध्ये 4 चमचे आपण साखर घालायची आहे। मगाशी पण आपण 2 चमचे साखर वापरलेली आहे। जास्तीचं गोड हे छान लागत नाही। आता त्याचमध्ये आपण थोडंसं केशर घालणार आहोत। केशरमुळे त्याला छान कलर येईल। आता बघा आपलं दूध पण चांगलं बऱ्यापैकी आटत आलेलं आहे। दूध आटत आल्यानंतर जी आपण ड्रायफ्रूट आणि कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर याची पेस्ट बनवून घेतली होती ती त्यामध्ये घालायची आहे। पेस्ट घालताना गॅस हा कमी आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर त्याच्या गाठी बनू शकतात आणि ते ढवळून घ्यायचं आहे लगेचच। आता आपण ही पेस्ट दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मिल्क शेकचा कलर पण खूप सुंदर असा आलेला आहे। आता हे थोड्या वेळ असंच आटू द्यायचं। थोडासा दाटसरपणा आला आणि स्मूथ असं बॅटर बनलं की आपलं हे झालं आहे असं समजायचं आहे मिल्क शेक। आता हा आपण थंड करून घ्यायचा आहे। रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर आपण तो एका मिक्सरच्या जारमध्ये घालून व्यवस्थित त्या फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे ते स्मूथ असं बॅटर बनवून तयार होईल। आता बघा आपलं जास्त असं घट्ट असं मिल्क शेक बनवून तयार झालेलं आहे। आता हे आपण थंड करायसाठी ठेवूयात। त्यासाठी आपण बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे पटकन थंड होईल आणि पसरट भांडं असल्यामुळे पण पटकन थंड होईल। आता बघा हे थंड झालेलं आहे, ते मिक्सरच्या जारमध्ये आपण घालायचं आहे आणि हे एकदा फिरवून घ्यायचं आहे। आणि ज्या भांड्यामध्ये आपण फ्रीजमध्ये जे भांडं ठेवणार आहोत हे भांडं आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता हे आपलं भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवलं। आता 2 तासानंतर आपण हे कस्टर्ड ड्रायफ्रूट मिल्क शेक सर्व करू शकतो। सर्व करताना त्यावरती टूटी फ्रुटी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता, केशर टाकू शकता। एकदम मस्त असा आपला मिल्क शेक बनवून तयार आहे। दिसायला हे आकर्षक दिसत आहे, तसंच प्यायला सुद्धा खूप सुंदर असे हे ड्रिंक तयार होते। तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन झटपट आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।